आधी फोटो आहे, फोटोच्या डोक्यावरती आपण आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांसाठी 6 नावं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये एक महिला सदस्य आहेत आणि बाकी पुरुष आहेत. मी त्यांची नावं सांगते तुम्हाला. श्री भरत नखातेजी, कुलदीप सुरीजी, अमित मेडकरजी, महिलामध्ये अपर्णा गवते मॅडम, जगजीवन केनीजी आणि लक्ष्मीकांत पाटील. ही अशी 6 सदस्य आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे दिलेली आहेत. परिवहन समितीसाठी किती लोकांनी? परिवहन समितीसाठी आपण 12 नावे दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 3 महिला सदस्य आहेत आणि बाकी 9 पुरुष सदस्य आहेत, ज्याच्यामध्ये श्री राजेश रायजी, श्री राहुल शिंदे, श्री विकास झिंजाट, श्रीमती शीतल भोईर, श्री रोशन पाटील, श्रीमती राजश्री गातकरी, श्री यशपाल होल, श्री कुणाल महाडिक, श्री हनुमंत रोडे, श्री अभिजित पेडणेकर, कुमारी तीर्था पाटील आणि श्री विनोद म्हात्रे अशी नावे आहेत. प्रदूषणाच्या बाबतीत आपण एक समिती गठीत करणार आहोत आणि ऑलरेडी ह्याच्याविषयी आयुक्तांशी माझं बोलणं झालेलं आहे एअर पोल्युशन संदर्भात. त्यांनी काही नॉर्म्स सांगितलेले आहेत प्रदूषणासंदर्भात आणि त्याच्याविषयी योग्य त्या कारवाई करण्याचं आम्ही त्यांना आदेशित केलेलं आहे. आपण ऑलरेडी जे आरक्षण महिलांना दिलं आहे त्याच्यामध्ये सभागृहामध्ये महिला 50% जास्त महिला सदस्य आहेत, म्हणून इथं आपण थोडं पुरुष सदस्यांना प्राधान्य दिलेलं आहे. मॅडम, नवी मुंबई शहरामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, यासाठी पालिकेने काय उपाययोजना करण्यात? आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी आणि नवी मुंबई महापालिका परिवहन समितीच्या सदस्यांसाठीच्या उमेदवारी नामांकनाचा अर्ज माननीय महापौर आणि उपमहापौर आणि आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, सन्माननीय नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये भरण्यात आला आणि मला आनंद आहे की पक्षानं या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी जे काही मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे, माननीय गणेशजी नाईक साहेब आणि आमचे सर्व इतर पदाधिकारी, ह्या सर्वांचं म्हणणं होतं की आपल्याला सामाजिक समतोल असणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं ज्या इच्छुक तर खूप या ठिकाणी होते आणि जसं 111 प्रभागांसाठी 850 इच्छुक होते, परंतु त्या सर्व इच्छुकांनी पक्षाच्या ज्यांनी पक्षाच्या हितासाठी आणि पक्षासाठी त्याग केला अशांचा सुद्धा सन्मान व्हावा. तसेच विविध समाजातील घटक आहेत त्यांनासुद्धा सन्मान मिळावा आणि त्यांना काम करण्याची संधी मिळावी. ही फक्त जी काही पदं आहेत ही फक्त उपभोगण्यासाठी नाही आहेत, किंबहुना ते मिरवण्यासाठी नाही आहेत, तर ते जनतेसाठी काम करण्यासाठी आहेत. ही भारतीय जनता पक्षाची नेहमीच धारणा राहिलेली आहे आणि मला आज आनंद आहे की सर्वसमावेशक अशा व्यक्तिमत्व यांचा या ठिकाणी उल्लेख करून त्यांचं नामांकन भरलं आहे. ज्या पद्धतीनं इथे ज्यांची नावं आलेली आहेत याचा अर्थ अन्य नावं ते त्या गोष्टीसाठी लायक नव्हते असं नाही आहे, ती सुद्धा महत्त्वाचीच आहेत, परंतु अन्य टप्प्यांमध्ये त्यांचा पक्षाने विचार करावा अशी आम्ही विनंती पक्ष नेतृत्वाला केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की ही सर्व मंडळी जी महापालिकेमध्ये आता पुढच्या कालावधीमध्ये नगरसेवक म्हणा, स्वीकृतमध्ये, परिवहनमध्ये जे काम करतील ते पक्षहित, या शहराचं हित, जनतेचं हित आणि ज्या गोष्टींसाठी ते काम करणार त्यांचं हित साधून लोकांची सेवा करतील. आम्ही त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. सर, शिवसेनामध्ये असा निर्णय केला आहे की त्यांनी स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाळ फक्त 2 वर्षाचा राहणार. आपल्या भाजपमधून काय असा काही निर्णय घेण्यात आलेला आहे का? मला वाटतं या संदर्भामध्ये जे काय असेल ते आपल्यासमोर लवकरच येईल आणि जे काही नसेल तर ते नाही येईल, असेल तर येईल. सर, परिवहन समितीमध्ये टोटल 12 सदस्य आहेत. भाजपने सर्व फॉर्म भरले आहेत आणि शिवसेनेने पण भरले, तर त्याच्यामध्ये वाद होणार नाही का? नाही, आता ते इथं फॉर्म भरलेले आहेत ना, आता माघार घ्यायची वेळ अजून, तेव्हा महासभेच्या वेळेस त्यांना वेळ असेल, कोणी माघार घ्यायचं असतं ना, माघार घ्यायचं असतं तेव्हा पक्ष नेतृत्व या ठिकाणी या संदर्भामध्ये निर्णय घेईल
माघार कोणाला घ्यायची असेल तर माघार घेतील, नाही घ्यायची असेल तर नाही घेतील. मग सभागृह निर्णय घेईल त्याच्यावरती. मीन्स आप लोग उनको एक भी सीट देने के लिए तैयार नहीं है क्या? नहीं, देखिए ये प्रजातंत्र है ना भाई, तो मैंने वही कहा ना कि इच्छुक लोगों ने फॉर्म भर दिए हैं, अभी उसमें किसको चुन के देना है लाना है वो सभागृह तय करेगा. अगर जितनी जगह होती है उतनी अगर उम्मीदवार है तो वहाँ चुनाव होगा नहीं. अगर समझो 6 जगह है और 6 उम्मीदवार है तो चुनाव होगा नहीं, लेकिन 6 से ज़्यादा है तो वहाँ चुनाव होगा. और वो चुनाव प्रजातंत्र में जो हित की बात होगा उसमें होगा. और देखेंगे 20 तारीख को हम भी देखेंगे, हम भी उसके लिए वेट कर रहे हैं. उनका किसका कौन सा समीक्षा हो जाएगी और वहाँ इन लोगों का चुनाव प्रक्रिया से चुनाव होगा. सर वाटे की पण या ठिकाणी जसं 850पेक्षा जास्त फॉर्म भारतीय जनता पक्षाकडे 111 प्रभागांमध्ये होतं, तसंच यावेळेससुद्धा 211 इच्छुक लोकांनी आपली इच्छा प्रगट केली होती. आणि त्याच्यामध्ये काही पक्ष संघटनात्मक, काही शहराच्या दृष्टिकोनातून सामाजिक संघटना असतील, अशा विविध प्रकारचं ज्याला सोशल इंजिनिअरिंग म्हणतो तो पक्षानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की इथे कुठे रिझर्वेशन नव्हतं. तसं माननीय महापौर महोदयांनी सांगितलं की 50% रिझर्वेशन तसं आहे, परंतु इकडे तसं नसतानासुद्धा पक्षानं ही भूमिका घेतली. आम्ही निश्चितपणे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि गणेश नाईक साहेबांचा आम्ही धन्यवाद करतो की या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये पुढच्या काळामध्ये काम होईल. ज्यांना पदांचा म्हणजे या ठिकाणी संधी नाही मिळाली याचा अर्थ असा नाही की त्यांना डावलणं आलं किंवा त्यांची ते त्या पदासाठी लायक नाहीत. ही सर्व पदासाठी लायक आहेत. जसं 850मध्ये 111 दिलं तसं या ठिकाणी काही लोकांचा सन्मान आणि संधी करण्यात आली. अजूनसुद्धा काही कमिट्या अस्तित्वात येणार आहेत पुढच्या काळामध्ये आणि काही लोकांना त्याच्यामध्ये संधी मिळणार आहे. आणि मला विश्वास आहे की या सर्वाचा उपयोग शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष आपलं जे काही योगदान आहे ते शहरासाठी निश्चितपणे देईल.